लाडकी बहीण योजना आणि या योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं लॉजिकल जी के मराठी या हक्काच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. ही अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करत चला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे, अशी पोस्ट आदिती तटकरे ताई यांनी केलेली आहे. आदिती तटकरे ताई ह्या आपल्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आणि त्यांनी नुकतीच ही पोस्ट केलेली आहे. म्हणजे 23 तारखेपासून हे वितरण सुरू झालेलं होतं, 23 फेब्रुवारी 2026. तर आता आजही झालेलं आहे 24 तारखेला आणि उद्याही वितरण सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण EKYC चुकीमुळे बऱ्याच बहिणींनी EKYCची दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे बहिणींचा आकडासुद्धा वाढलेला आहे. आधी 1-2 महिने एकाच दिवशी वितरण व्हायचे, परंतु आता 2 ते 3 दिवस वितरण होईल. कारण KYCची दुरुस्ती झाल्यानंतर बहिणींची संख्या वाढलेली आहे. पात्र बहिणींची संख्या वाढल्यामुळं निधीचे वितरणसुद्धा 2-3 दिवस होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची तारीख 23 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पुढे 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहील, अशी ही माहिती आदिती तटकरे ताई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. मग याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही आणि निरंतर सुरू राहणार आहे आणि याप्रमाणेच सगळ्या पात्र बहिणींना त्यांचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या बहिणींची अजून KYC केली नाही त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी अशी आपण शासनाला विनंती करत आहोत. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.